अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानास शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 7 मधील लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या केंद्रात मतदान यंत्रावर एका उमेदवाराच्या नावासमोर हाताचा अंगठा उठवला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला। यावेळी अन्य उमेदवारांनी आक्षेप घेऊन मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली, परंतु केंद्राध्यक्ष कांबळे यांनी मतदान यंत्र बदलून लगेच मतदानास सुरुवात केली। तर वाळवेकर नगरात प्रभाग 10 मध्ये महिला उमेदवारांच्या पतीला पोलिसांनी मारहाण केल्याने वादावादी झाली। यानंतर शहरातील सर्वच मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। दिवसभरात सकाळी 9:30 पर्यंत 10.24%, 11:30 वाजेपर्यंत 25.92%, दुपारी 1:30 वाजेपर्यंत 42.18%, तर 3:30 वाजेपर्यंत 58.34%, तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मोठ्या चुरशीने 80.85% मतदान झाले। चुरशीच्या मतदानात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 58.34% मतदान झाले होते। नगराध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना शिंदे गट चे उमेदवार मंगलराव माळगे, युवक क्रांती आघाडीचे सुनील धोंगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, उमेदवार अण्णासाहेब मधाळे, शिवसेना उबाठा वतीने मीनाताई जाधव, हिंदू महासभेचे रमेश भोरे, अपक्ष श्रीमंत शिराळे आदी 6 जणांसह 92 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व हुपरी पोलीस निरीक्षक NR चोखंडे यांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे किरकोळ वादावादी वगळता कोणतीही घटना अनुचित घडली नाही। लोकलढ्यातून सन 2017 साली निर्माण झालेल्या हुपरी नगरपालिकेसाठी दुसऱ्यांदा निवडणूक होत आहे। यावेळी भाजपा व शिवसेना शिंदे गट, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी युवक क्रांती व शिवशाहू आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आदींसह प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये संदीप वाईगडे या अपक्षाने जोरदार फिल्डिंग लावून 5 उमेदवार उभे करून प्रचारात मोठी चुरस निर्माण केली होती। भाजपाचे आमदार राहुल आवाडे यांनी दिवसरात्र एक करून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली, तर मनसेचे तालुका अध्यक्ष श्री अंबाबाई आघाडी पुरस्कृत, युवक क्रांती व शिवशाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने माजी सरपंच दौलतराव पाटील, भरतराव लठ्ठे, बाहुबली घाट यांनी कोणताही बडा नेता प्रचारात नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार यंत्रणा नियोजनबद्धरित्या राबवल्याने शेवटच्या टप्प्यात रणधुमाळीचा मोठा धुराळा उडाला। राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांनी सर्वसामान्य मंडप व्यावसायिक अण्णासाहेब मधाळे यांना उमेदवारी देऊन गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळ संचालक युवराज पाटील यांनी काही प्रमाणात प्रचाराची धुरा वाहिली। मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार महेश खिलारे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय नरळे यांनी यंत्रणा चांगली राबवली। मतदान 80.85% मतदान झाले। सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी झालेली होती। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।